प्रसंगी मंचावर व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांतजी देशमुख सर, तसेच या वरिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर प्रवीणजी कोळे सर, प्राध्यापक कोळे सर, बारमाटी सर, सोमनाथ सर, गाडूळ सर, सर्वांचे काय म्हणतो त्याला मला बोलता येत नाही, मी पहिलेही सांगितलं आहे, पण काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि एवढं म्हणतो की माझा हा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे तुम्ही त्याला सत्कार वगैरे म्हटलं आहे ना, ते चुकीचं झालं मला असं वाटतं, कारण की मी सत्कारास पात्र नाही आहे. हा निरोप समारंभ म्हणून ठीक होतं, काही लोकांनी सत्कार हा शब्द वापरला तो माझ्यासाठी उचित नाही असं मला प्रामाणिकपणे सांगू शकते. आणि इतके मोठे चांगले चांगले शब्द माझ्यासाठी ज्यांनी वापरले तर तेवढ्या पात्रतेचा मी नाही आहे असं मला पण वाटतं, ते वाटतं. असो, औपचारिकता असते, निरोप देताना त्याला वाईटही असलं तरी चांगलं म्हणावं लागत असते, अशातलाही प्रकार असू शकते. बस मी आता फक्त एवढं 2 वर्ड म्हणतो. मैं जहाँ रहूं मैं कहीं भी हूँ, कॉलेजसाठी आहे म्हणतो. तेरी याद साथ है, किसी से कहूँ कि नहीं कहूँ, ये जो दिल की बात है, कहने को साथ अपने एक दुनिया चलती है, पर छुपके इस दिल में तन्हाई पलती है, बस यार साथ है. आवडं म्हटलं बस, त्याच्यापेक्षा जास्त बोलता येत नाही. आयोजकांनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला, विशेषतः देशमुख सरांना स्पेशल धन्यवाद देतो. ऑलरेडी झालेला कार्यक्रम पुन्हा घेतला आणि इतक्या सुंदरतेनं साजरा केला. एवढं बोलतो आणि निरोप घेतो असं म्हणणार नाही, आहे तुमच्या सोबत, कधी बोलावा, कधी येतो कॉलेजला, म्हणजे विदाऊट पेमेंट. बस एवढं बोलू शकते. सर्वांना धन्यवाद. चांगले चांगले शब्द माझ्याबद्दल वापरले. अजून बोलण्यासारखं खूप सारं आहे. काहीतरी ठराविक शब्द घेऊन आलेलो होतो, पण आज ते बोलणार नाही. जसं मला निलेशने म्हटलं होतं का तुम्ही असं असं बोलणार होते, ना म्हटलं आता जर तसं बोललो तर आपणही त्याच्यासारखं होऊन जाऊ, म्हणून मी काही शब्द नाही बोलले. बस ओके. महत्व आहे तसंच मुंदाबा साहेबांचं सुद्धा एक महत्व आहे. आणि आजही रिटायर झाले असतील तरीही भरपूरशा लोकांच्या संपर्कामध्ये आहेत, मुलांच्या संपर्कामध्ये आहेत आणि जिथं कुठे जात असतील आजही त्यांचा तेवढाच परिचय आहे. मदापूर साहेबांविषयी तर भरपूरसं आमचे बार्ला सर फार छान बोलून गेले की चंद्रा एवढं त्याचं मनानं खरोखरच बोलला चंद्रा एवढं. तसं व्यक्तिमत्व होणं नाही, कॉलेजमध्ये थोडं व्यक्तिमत्व होणे नाही. ते जे करून गेले त्यांनी जे केलं आहे असं कोणीही करणार नाही. हर व्यक्ती राहणाऱ्या व्यक्तीला हसवणारं व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये होतं आणि ते व्यक्तिमत्व आजच्या घडण्यामध्ये कोणाकडे ते अवेलेबल नाही आहे. ते जे व्यक्तिमत्व आहे आजच्या घडण्यात ते व्यक्तिमत्व कोणाकडेच नाही. राहणारा जरी गेला असेल तर सगळ्यांना माझा नमस्कार आणि धन्यवाद. सगळ्यांना माझा नमस्कार आणि धन्यवाद. मी तर अजून काही बोलली नाही याच्या आधी, काय बोलावं काही सुचत नाही. पण एवढंच सांगते की यांना सगळ्यांविषयी इतकं प्रेम आहे की जसं एका फॅमिलीमध्ये सर्वजण राहते तसा जिव्हाळा आहे यांच्या मनात. मला ते घरी जाणवते, कारण की सोडतानाही त्यांना दुःख वाटत आहे की आपल्या एका परिवाराला सोडून आपण आज जात आहे. त्याचं दुःख अतिशय त्यांना होत आहे. पण काही कारण असतं त्यांनी हे जे रिटायरमेंटचं घेतलं आहे तर त्यांच्या ह्याच्यात मी सहभागी आहे. मलाही मान्य आहे ते. कोणत्याही सहभागात मी त्यांच्या मान्यच असते. मला आज 30 वर्ष लग्नाला झाले आमच्या.
पण कोणताही जरी निर्णय असला तो आम्ही दोघांनीच घेतो. मी त्यांच्यासोबत हमेशाच राहते, सोबतच असते. तर काय बोलावं मला तर काही सुचत नाही, कारण का मला भरून येत आहे. त्याच्यामुळे एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. सर्वांची जेवणाची व्यवस्था लायब्ररीमध्ये करण्यात